मदत घेणारा माणूस अटी घालत नसतो कपिल. भाईकर एक मिनिट. कपिल सांग काय अटी आहेत तुझ्या? एखादा बाहेरचा इन्व्हेस्टर जसा इन्व्हेस्ट करेल ना तसंच तुम्ही इन्व्हेस्ट करायचं आणि मी दर महिन्याला रिपेमेंट्स करणार. कपिल अरे माझ्यात आणि बाहेरच्यात काही फरक आहे की नाही? हे बोलून तुम्ही सगळ्यांनी मला परक करून टाकलं. सर असं अजिबात नाहीये. हे बिझनेस एथिक्स आहेत. अरे तुझी मस्करी करत होतो मी. अट मान्य आहे मला तुझी. अजून काही? नाही. गुड. मग आता हा चेक घे आणि बँकेत जाऊन आजवरचे सगळे ड्यूज क्लिअर कर. एवढंच नाही, पुढच्या 4 महिन्याच्या कर्जाचे हप्ते आणि खर्च ही अमाऊंट सुद्धा ऍड कर. म्हणजे असं नको व्हायला की आज मदत घेतली आहे आता पुन्हा उद्या कशी काय मागू. हा घे. काका अरे राहू दे राहू दे राहू दे. देवच पावला म्हणायचा. देवा पुढे साखर ठेवून येतो. आता थोडं रिलॅक्स वाटतंय. पण या सगळ्या गडबड गोंधळामुळे कपिल आणि गौरीला एकमेकांसाठी वेळच देता आला नाही. गौरी चहा घेणार आहेस? नाही नको. का मूड नाहीये? तू हो का म्हणालास त्यांच्याकडून मदत घ्यायला? गौरी आपण गेले कित्येक दिवस इन्व्हेस्टर शोधतोय. खूप प्रयत्न चालू आहेत की नाही. इव्हन हिरेनही त्याच्या ओळखीच्या माणसांशी बोलतोय. मिळाला का आपल्याला इन्व्हेस्टर? नाही ना. आणि काकांकडूनही आपण काही फुकट मदत घेत नाही आहोत. सगळ्या गोष्टी प्रोसिजर नुसारच करणार आहोत. मी सगळं रिपेमेंट करणार आहे त्यांना. आणि मला सांग, ते जे म्हणतायत ते त्यांनी खरंच केलं असतं तर ते बँकेत गेले असते आणि सगळं लोन फेडलं असतं त्या पॉवर ऑफ अटर्नीच्या जोरावर. तर तेही बरोबर आहे पण काय आता? मला नाही आवडत ते. अशा खूप निगेटिव्ह वाइब्स येतात. गौरी तुझा खरंच विश्वास आहे अशा गोष्टींवर? माहित नाही रे, पण असं खूप निगेटिव्ह वाटतं हे खरं. आणि गंमत माहितीये का, हे मल्लिका बाबतीत नाही वाटत. तिच्याबद्दल मला जेलसी वाटते तरी सुद्धा. गौरी मी हे असं नसतं केलं ना तर आपल्याला आयुष्यभर उपकाराच्या ओझ्याखाली राहावं लागलं असतं आणि आपल्याला रामाश्रय सोडावं लागलं असतं. आणि त्यांनी ते केलंच असतं ना. आणि वेडाबाई तुला एक गोष्ट कळतेय का? आता ह्या सगळ्यामुळे आपल्याला साखरपुड्यावर विचार करायला वेळ मिळणार आहे. कधी करूया साखरपुडा? सांग ना. लाजतेस? वा 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 वा. काय आडवडीक चाली, जरा थोडं धीर धरा ना मग तुमचं. कसा आहेस दादा? मी बरा आहे, पण तुला काय अशी धाड भरली? कुठे काय, मला काय झालंय? मी ठणठणीत आहे एकदम. तुला ठणठणीत चोपला पाहिजे. साखरपुड्याची तारीख माझ्या या जन्मात तरी ठरणार आहे का नाही? कसा वाटता? आम्हाला छानच वाटतंय, पण आम्ही साडीत कशा वाटतोय हे महत्वाचं. ऍक्च्युली आजी बऱ्या दिसतोय ना आम्ही? बऱ्या दिसतो? अगो नक्षत्रावानी दिसतास दोघं. खरंच? मला तर इतकं टेन्शन आलं होतं ना, म्हणजे याआधी कधी मी साडी नेसली नाहीये ना. हो ना, आता फक्त ही कॅरी करायला जमली म्हणजे मिळवलं. पल्लू पल्लू पल्लू, तू बिलीव्ह पण नाही करणार माझ्या आयुष्यात थोड्या वेळाने काय घडलं ते. तू काय झालंय? तू एवढी एक्साइटेड आहेस, किंचाळतेस. प्लीज सांग काय झालंय? पल्लू म्हणजे मला ना खरंच विश्वासच बसत नाही की खरंच माझ्या आयुष्यात घडतंय. कमी कमी स्वप्नात आहे.
भाषेत सांग प्लीज लवकर. आय एम ऑल्सो गेटिंग एक्साइटेड. प्लीज सिट डाऊन. तर तुमच्या एक्झॉटिक डेट करता आम्ही हे टेबल फायनल केलंय. वाव अभया, हे टेबल नको. का हे खूप मोठं होतं यार, म्हणजे नाही असं दे ना, मोठं प्रशस्त एकदम. हा तसं नाही रे, असं छोटं पाहिजे, कॉम्पॅक्ट. यार प्रत्येक गोष्टीचं एक्झाम्पल द्यायला लागते. हे बघ, हा हा असा हात घेतला, केवढं लांब होतोय, केवढं लांब होतोय. ते जरा असं इथे. ओके